हा प्रकार म्हणजे सगळ्यात कहर म्हणावा लागेल. आता काय बाकी एवढंच राहिलं होतं मित्र हो. निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेबद्दलच पूर्णपणे अविश्वासाचं वातावरण आहे आणि या वातावरणाला पोषक ठराव्यात अशाच घटना आपल्या आजूबाजूला या सगळ्या राजकारणामध्ये या सगळीकडे घडताना दिसतात. आपण त्या पाहतो, वाचतो, ऐकतो. लोकांना आता निवडणूक आयोग किंवा प्रशासन यावर अजिबात विश्वास वाटत नाही आणि त्यामुळं या प्रशासनाची, निवडणूक आयोगाची कुठलीही कृती, हालचाल लोकांना संशयास्पदच वाटायला लागली. आता बघा, मतदान झाल्यानंतर ही मतदान यंत्र अत्यंत सुरक्षितपणे ठेवली जातात की नाही. पोलिसांचाही तिथं मोठा फौजफाटा असतो. या मतदान यंत्राची सुरक्षा ते करीत असतात. सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावलेले असतात. पण तरी सुद्धा उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते या मतदान यंत्राकडे नजर लावून बसलेले असतात. रात्रभर जागता पहारा सुद्धा देतात. का? तो विश्वास नाही. अर्ध्या रात्री कोणीतरी या मतदान यंत्रामध्ये काही हेराफेरी करेल अशी भीती या उमेदवाराने किंवा त्याच्या कार्यकर्त्याच्या सुद्धा मनात असते. मतदान सुरू होण्याच्या आधीपासून केल्या जाणाऱ्या बघा प्रत्येक सीलच्या वेळेला उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या सह्या घेतल्या जातात. म्हणजे हे जे सील लावण्यात आलेलं असतं ना, त्या सीलवर सुद्धा सह्या असतात. मतमोजणीच्या वेळी जेव्हा हे सगळं सील काढलं जातं, तोडलं जातं, तेव्हा या सगळ्या गोष्टीची बारकाईने पाहणी पण केली जाते. सीलवर असलेला नंबर, त्यावर असलेल्या सह्या, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण बघा, पुण्यात मतमोजणी सुरू असताना 25 क्रमांकाच्या प्रभागामधल्याची मतमोजणी केंद्रावर अचानकपणे एक गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांनी मतमोजणीसाठी वापरल्या जाणारे जे ईव्हीएम मशीन आहेत, त्या ईव्हीएम मशीनच बदलल्याचा गंभीर आरोप केला. आणि मग काय हो, खळबळ तर उडणारच. चक्क मतदान यंत्र बदलल्याचा आरोप उमेदवाराकडून. अहो बघा, तिकडे जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये तर मतमोजणीच्या वेळी अत्यंत धक्कादायक प्रकार एक समोर आला. अहो, इथल्या प्रभाग क्रमांक 1 ते 3 मधली मतमोजणी केंद्रावर हा गोंधळ झाला. मतदान यंत्राचं सील आधीच तोडलं गेलेलं दिसलं. बघा, उमेदवाराच्या प्रतिनिधीने यावर जोरदार आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या सुरक्षेत असलेल्या या ईव्हीएमचे सील कसे काय तोडले, कुणी तोडले, का तोडले, मग तोडलेच का, तोडले असतील तर त्याची काय हेराफेरी केली, अशा प्रकारचे ढीगभर प्रश्न विचारले जायला लागले. पण अहो, हे कसं काय घडू शकतो? हे सगळं म्हणजे आपोआप तर या गोष्टी घडणार नाहीत. आणि मग सील तुटलेली मतदान यंत्र मतमोजणीसाठी आणली जात असतील तर मग मतदान यंत्र सील करण्याचा फार्स करून तरी काय उपयोग होणार हो? म्हणजे कसं बघा, आधीच निवडणूक यंत्रणेवर प्रचंड संशय घेतला जातो. अविश्वासाच्या वातावरणामध्ये या निवडणुका आपल्या हरवून गेलेल्या आहेत. आणि त्यात जर मतमोजणी वेळी असं चित्र समोर येत असेल तर निवडणुकीवरचा उरला सुरला विश्वास सुद्धा संपुष्टात येऊ शकतो. मतदान यंत्राचे सील तुटल्याबाबत जे काही आरोप झाले, जे काही दावे झाले, त्याबाबत निवडणूक आयोगाचे अधिकारी आता भलेही चौकशीला लागलेले असतील म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारांची चौकशी सुरू सुद्धा केलेली आहे. आपण यातून बाहेर काही येणार का? आणि समजा निवडणूक आयोगाने यावर काही खुलासा केला तरी लोकांचा त्यावर विश्वास बसेल का? यावेळच्या महापालिका निवडणुकीत बघा, एकापेक्षा एक मोठे मोठे आरोप झाले, दावे झाले. पण हा प्रकार म्हणजे सगळ्यात कहर म्हणावा लागेल. आता काय बाकी एवढंच राहिलं होतं आणि ते सुद्धा आज समोर आलं. आता या प्रकरणामध्ये पुढं काय होतं हे पाहणं खूप औत्सुक्याचं असेल मित्रांनो. पाहूया आता निवडणूक आयोग काय म्हणतोय. उमेदवार न्यायालयापर्यंत जातील न जातील पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.